Hello everybody and welcome again to another lecture of Learn with VT. In today's lecture we are going to see implicit functions. But last lecture पर्यंत आपण logarithmic differentiation जे होतं ते complete केलंय आणि आजपासून आपण implicit functions start करतो आहोत. Implicit functions चे examples घेणार आहोत and so let us start with this. So very first is what is implicit and हे सगळं already आहे आपल्याकडे. We know in textbook आपल्याकडे आहे की implicit function म्हणजे काय, explicit function मध्ये काय. मग त्याच्यावर मी काय फार वेळ नाही घालवत आहे. So just here I am going to state what are the steps to solve this kind of sums. So पहिली step आहे differentiate both the sides of the equation with respect to x. आता इथे जर तुम्हाला हे क्वेश्चन्स कसे ओळखायचे तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इक्वल टू च्या दोन्ही बाजूला इक्वेशन्स मिळणार आहेत. म्हणजे आतापर्यंत जे आपण सम्स केले लाईक बेसिक असू दे लॉगॅरिथमिक असू दे त्याच्यामध्ये y इज इक्वल टू आपला क्वेश्चन होता. आता तसा नसणार आहे, आता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल x प्लस वाय इज इक्वल टू a किंवा रूट एक्स प्लस एक्स क्यूब वाय प्लस y square root of y is equal to 81 असे क्वेश्चन्स असणार आहेत. सो दिस इज बेसिकली समथिंग डिफरंट आणि तुम्ही जे इम्प्लिसिट फंक्शन्स आहेत ते इझिली ओळखू शकता. सो डिफरन्शिएट बोथ द साइड, दोन्ही बाजू आपल्याला डिफरन्शिएट करायचे. ट्रीटिंग वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आपल्याला अज्युम करायचंय. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स जरी आपण करत असलो तरी वाय ला कॉन्स्टंट नाही पकडायचा. अदरवाईज आपण काय करतो, जे 26 अल्फाबेट्स आहेत त्यातला जर एक अल्फाबेट विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल आपण जर डिफरन्सिएशन, तर उरलेले 25 अल्फाबेट्स आपल्यासाठी कोण असतात, कॉन्स्टंट असतात. पण इथे तसं नाही करायचंय. इथे आपल्याला y हा x चा डिफरन्शिएबल फंक्शन समजून करायचा आहे. म्हणजे y ला 0 करायचा नाही, कॉन्स्टंट आपल्याला समजायचं नाही. कलेक्ट सेकंड स्टेप काय बघा, कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy by dx ऑन वन साइड ऑफ द इक्वेशन अँड सॉल्व्ह फॉर dy by dx. म्हणजे काय तर आपल्याला सॉल्व्ह करताना dy by dx चे जेवढे टर्म्स मिळतील, कारण आता लेफ्ट साइडला पण आपण डिफरन्सिएशन करतोय, राईट साइडला पण करतोय, त्यामुळे दोन्ही बाजूला dy by dx मिळणार आणि हे दोन्ही बाजूचे आपण एकत्र वन साइड म्हटले. आपण इथे लेफ्ट साइड लक्षात ठेवूया की लेफ्ट साइडला आपल्याला काय करायचंय, dy by dx चे सगळे टर्म्स आणायचे. सो लेट अस स्टार्ट. एक्झाम्पल स्टार्ट केल्यावर तुमच्या लक्षात येतील स्टेप्स. सो इथे मी फार इझी एक्झाम्पल घेतलंय. रूट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू रूट ए. पहिली स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यावर काय होणार, दोन्ही बाजूंना आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं डी बाय डी एक्स ऑफ. बघा आता काय होणार बघा, आतमध्ये दिलं दोघांनाही डेरिव्हेटिव्ह. इथे हे काय कॉमन अगदी सिंपल आहे, आता तुम्हाला हे येतच असणार आहे. ओके, नाउ व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स हा स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे 1/2 रूट एक्स. रूट वायचं आता डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट वाय. आता मगाशी जसं मी मागच्या ह्याला म्हटलं, म्हणजे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स समजायचंय. अदरवाईज काय झालं असतं, इथे मी 0 करून टाकला असता वायला कॉन्स्टंट समजून. पण इम्प्लिसिट साठी तसं नाहीये. आपल्याला काय करायचंय, वायला जर जेवढे वाय मधले टर्म्स असतील त्यांना नॉर्मली डेरिव्हेट करायचं जसं आपण करतो एक्सला. फक्त पुढे हा dy by dx लिहायला विसरायचा नाही प्रत्येक वेळी. जर y असेल तर dy by dx त्याच्याबरोबर लावून टाकायचा. इथे पण तुमच्या लक्षात आलं असेल, बघा असे सम्स आहेत जिथे इक्वल टूच्या दोन्ही बाजूला तुम्हाला काय मिळतं, इक्वेशन मिळतात. आता रूट ए हा कोण आहे, हा कॉन्स्टंट आहे मात्र, आणि ह्याला काय करायचं 0 येणार. सो नेक्स्ट स्टेप आता काय केलं बघा, 1/2 रूट वाय dy by dx. सेकंड स्टेप काय होती आपली, dy by dx चे जेवढे टर्म्स आहेत त्यांना लेफ्ट साइडला ठेवलं. म्हणजे हा एवढाच आहे त्याला इथे ठेवलं. आणि 1/2 रूट एक्स आहे तो काय केला मी दुसऱ्या बाजूला नेला, म्हणून तो -1/2 रूट एक्स झालं. नेक्स्ट dy by dx फक्त लेफ्टला ठेवायचा. 1/2 रूट वाय जो इथे डिव्हिजनला होता इकडे जाऊन मल्टिप्लिकेशनला गेला. डिनॉमिनेटर मधनं न्यूमरेटरला 2 आणि 2 कॅन्सल होईल. म्हणजे आन्सर काय राहील, dy by dx इज इक्वल टू -रूट वाय अपॉन रूट एक्स. म्हणजे तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन कसा ओळखायचा हे समजलं असेल. दुसरी गोष्ट समजली असेल की डेरिव्हेट करताना y ला नॉर्मली आपण करतो तसंच डेरिव्हेट करायचं, फक्त dy by dx लिहायला विसरायचं नाही. तिसरी स्टेप dy by dx चे सगळे टर्म्स डावीकडे घ्यायचे आणि शेवटी आन्सर आपल्याला काय मिळवायचं आहे, dy by dx इक्वल टू व्हॉट एव्हर इज देअर. नेक्स्ट एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू 81. बघा इक्वेशन आहे, पूर्ण एक व्यवस्थित इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्याला कसं आता डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही बाजूंना डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता काय केलं, एक एक करून डेरिव्हेट करायला स्टार्ट करूया. सी हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय आहे, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे 3x². सोपं आहे. आता इथे तुम्हाला u इंटू v वापरायचं आहे. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. म्हणजे काय होणार आहे बघा, एक्स स्क्वेअर म्हणजे यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, व्हीचं म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता y तसाच राहिला,
आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 2x. ओके, प्लस xy स्क्वेअर. xy स्क्वेअर काय होणार आहे, xy स्क्वेअर काय होणार आहे, x तसाच राहिला, y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y, y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y आणि dy बाय dx. प्लस आता y स्क्वेअर तसाच राहिला, x चं डेरिव्हेटिव्ह काय 1, ते काय मी इथे लिहिलं नाही, प्लस y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आणि पुढे dy बाय dx. मग अशीच मी म्हटलं y ला नॉर्मली आपण जसं x ला डेरिव्हेट करतो तसंच करायचं, फक्त dy बाय dx लिहायला विसरायचं नाही. 81 कॉन्स्टंट आहे, आन्सर तुम्हाला माहितीच असणार आहे पुढे. आता हे मी फक्त नीट लिहिलंय बघा, 3x स्क्वेअर तसा झाला, x स्क्वेअर dy बाय dx, 2xy व्यवस्थित लिहिला मी इथे, 2xy dy बाय dx लिहिलं, y स्क्वेअर तसाच आला, 3y स्क्वेअर dy बाय dx. आणि मुद्दाम तुमच्या लक्षात आलं असेल dy बाय dx चे सगळे टर्म्स मी रेड मध्ये लिहिलेत बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल ते वेगळे करणं सोपं जाईल. नेक्स्ट स्टेप बघा, x स्क्वेअर dy बाय dx, 2x dy बाय dx, 3y स्क्वेअर dy बाय dx. जे रेड मध्ये होतं ते लेफ्टला ठेवलं कारण ते dy बाय dx चे टर्म्स होते, असे टर्म्स ज्याच्यामध्ये dy बाय dx होता. उरलेले म्हणजे कोण, 3x स्क्वेअर, 2xy आणि y स्क्वेअर. ह्यांना काय केलं आपण राईट हँड साईडला इथे पाठवलं, बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, ह्याच्या सगळ्या मगाच्या एक्झाम्पल मध्ये एकच dy बाय dx होता, काही प्रॉब्लेम नव्हता. पण आताच्या ह्याच्यामध्ये काय झालं बघा, 3 ठिकाणी dy बाय dx आहे, म्हणून मी काय काढला, तो कॉन्स्टंट बाहेर dy बाय dx काढला. आणि आतमध्ये काय राहिलं, x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू हे आहे तसं. आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहितीच असणार आहे काय, जस्ट हा जो इथे आहे मल्टिप्लिकेशनला तो काय करायचा, इथे डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड होणार आहे आणि दिस इज युअर आन्सर. सी वन मोर एक्झाम्पल, e raised to x minus y, one function raised to another function raised to another function equal to x upon y. तर हा जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं, अशा दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्सचे मोस्टली एक्झामला येतात. का, कारण याच्यामध्ये बघा 2 प्रकार आहेत, एक तर तुम्हाला लॉगही वापरायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इम्प्लिसिटने पण हा सोडवायचा आहे. सो कसा सोडवायचा बघूया. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड, हे ऑलरेडी लास्ट लेक्चरला झालेलंच आहे. दोन्ही बाजूंना लॉग घेतलं, e raised to x minus y, log a raised to m चा फॉर्म्युला वापरला, m log a. इथे e raised to x minus y खाली आलं, log e हा 1 आहे, जाणारच आहे, इक्वल टू log a बाय b चा फॉर्म्युला log a मायनस log b इथे वापरला. नेक्स्ट स्टेप, डिफरेन्शिएट करायचंय, हा e raised to x minus y इंटू log e तर राहिलाय हा, तो log e काय होणार आहे 1, तो कॅन्सल आउट होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log y. नेक्स्ट स्टेप, e raised to x minus y चं डेरिव्हेटिव्ह, ह्याला काय डेरिव्हेट होणार नाही का, log या 1 होतो, e raised to x minus y म्हणजे e raised to x चा फॉर्म्युला काय, e raised to x आणि परत एकदा x minus y, कारण x च्या जागेवर x minus y म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह. परत log x चं डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x मायनस तसंच राहिलं, log y चं बघा 1 upon y, पण y असल्यामुळे dy बाय dx एकदा आला, राईट. नेक्स्ट स्टेप, e raised to x minus y तसाच राहिला, आतमध्ये 1 चं x चं डेरिव्हेटिव्ह 1, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, 1 upon x तसाच राहिला, 1 upon y dy बाय dx तसंच राहिलं, ह्याच्यात काही बदलणार नाहीये. नेक्स्ट, आता काय झालं, मी तो e raised to जो इथे होता, e raised to x minus y जो इथे होता, ह्याला मी आतमध्ये मल्टिप्लाय करणार आहे इथे आणि इथे, म्हणजे काय होणार आहे बघा. नेक्स्ट स्टेप, e raised to x minus y मायनस e raised to x minus y dy बाय dx इक्वल टू 1 upon x मायनस 1 upon y dy बाय dx. नेक्स्ट स्टेप, dy बाय dx चे जेवढे टर्म्स आहेत ते एकत्र आणा, म्हणजे हा जो टर्म आहे हा आणि इथला टर्म हा एकत्र येणार लेफ्ट साइडला, आणि हा जो टर्म आहे e raised to x minus y आणि 1 upon x तो काय होणार आहे इथे राईट हँड साइडला आला, हे समजलं असेल. आता नेक्स्ट स्टेप, 2 टर्म्स असल्यामुळे dy बाय dx चे काय करायचं, कॉमन काढायचा, dy बाय dx आत काय राहणार 1 upon y मायनस e raised to x minus y इक्वल टू 1 मायनस x, म्हणजे काय केलं बेस सेम केला बघा, 1 मायनस x इथे वर गेला, म्हणजे x e raised to x minus y अपॉन x. नेक्स्ट स्टेप, इथे पण तेच केलं, बेस सेम केला बघा, y इथे मल्टिप्लाय केला, दिस साइड y मल्टिप्लाय केला, म्हणजे 1 मायनस y e raised to x minus y अपॉन y dy बाय dx इक्वल टू हे आहे तसंच राहिलं, ह्याच्यात काय बदल नाही झाला. नेक्स्ट स्टेप, dy बाय dx फक्त इथे राहिला, बाकी हे पण तसंच राहिलं, फक्त इथला जो होता न्यूमरेटर तो इथे डिनॉमिनेटरला गेला, इथला डिनॉमिनेटर वरती न्यूमरेटरला गेला, अँड दिस इज युअर आन्सर.
सो होप दॅट तुम्हाला हा व्हिडिओ ही आवडला असेल, इम्प्लिसिट फंक्शन समजलेले असतील. सो जर व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका, कारण या चॅनलवर अजून पण ट्रिक्स पण मी सांगते बाकी स्टँडर्ड्सच्या, म्हणजे ज्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये युजफुल होतील. आणि त्याचबरोबर 7th स्टँडर्डचंही पोर्शन चालू आहे, त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.